बिझनेस मॅनेजमेंट व्यवसाय व्यवस्थापन यामधील पहिलं युनिट आहे व्यवस्थापन. यामध्ये इंट्रोडक्शन, व्यवस्थापनाची ओळख, मीनिंग, व्यवस्थापन म्हणजे काय, डेफिनेशन, व्यवस्थापनाची व्याख्या, अर्थ, कन्सेप्ट अँड टाइप्स ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापनाची संकल्पना, व्यवस्थापनाचे प्रकार, टाइप्स ऑफ मॅनेजमेंट, या बाबींचा अभ्यास यामध्ये करायचा आहे. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, व्यवसाय व्यवस्थापनाची तत्त्वे, कोणकोणती तत्त्वे आहेत व्यवसाय व्यवस्थापनाची, त्या तत्त्वांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्कोप अँड सिग्निफिकन्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, व्यवस्थापनाची व्याप्ती आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे महत्त्व. प्रोसेस ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, व्यवसाय व्यवस्थापनाची प्रक्रिया. फंक्शन्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, व्यवसाय व्यवस्थापनाची कार्य, व्यवसायाच्या व्यवस्थापनाला कोणकोणती कार्य करायची असतात. मॅनेजमेंट ॲज अ सायन्स आर आर्ट, मॅनेजमेंट एक विज्ञान आहे की एक कला आहे. या सर्व बाबी आपल्याला पहिल्या युनिटमध्ये व्यवस्थापन या युनिटमध्ये अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर दुसरं युनिट आहे मीनिंग. दुसरं युनिट आहे प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे नियोजन, थिंकिंग बिफोर डुईंग. एखादं काम करण्या अगोदर जो आपण विचार करतो त्याला नियोजन असं म्हणतात. ते काम कसं करावं, केव्हा करावं, कुठं करावं या संबंधीचं जी आखणी असते त्यालाच नियोजन असं म्हटलं जाते. यामध्ये मीनिंग, नियोजनाचा अर्थ, नियोजन म्हणजे काय, नेचर अँड कॅरेक्टरिस्टिक्स, नियोजनाचे स्वरूप आणि नियोजनाची वैशिष्ट्ये. इम्पॉर्टन्स, नियोजनाचे महत्त्व. टाइप्स अँड कंपोनंट्स ऑफ प्लॅनिंग, नियोजनाचे प्रकार आणि नियोजनाचे घटक, कोणकोणते कंपोनंट्स, कोणकोणते घटक नियोजनामध्ये आहेत, या सर्व बाबी प्लॅनिंग या चॅप्टरमध्ये अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या युनिटचा दुसरा चॅप्टर आहे तो म्हणजे डिसिजन मेकिंग. डिसिजन म्हणजे निर्णय प्रक्रिया. यामध्ये मीनिंग, निर्णय म्हणजे काय किंवा निर्णय प्रक्रिया म्हणजे काय त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ डिसिजन मेकिंग, निर्णय प्रक्रियेची वैशिष्ट्ये आणि निर्णय प्रक्रियेला व्यवसायामध्ये किंवा व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये काय महत्त्व आहे या बाबीसुद्धा अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर ट्रेडिशनल अँड मॉडर्न टेक्निक्स ऑफ डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्याची परंपरागत ट्रेडिशनल आणि आधुनिक पद्धती, आधुनिक तंत्र, निर्णय घेण्याचे जे आधुनिक टेक्निक्स आहेत, तंत्र आहेत ते सुद्धा यामध्ये अभ्यासायचे आहेत. परंपरागत सोबतच आधुनिक तंत्रसुद्धा. त्यानंतर तिसरं युनिट दिलेलं आहे. तिसऱ्या युनिटमध्ये पहिलं चॅप्टर आहे डेलिगेशन ऑफ ॲथॉरिटी. ॲथॉरिटी म्हणजे अधिकार आणि डेलिगेशन म्हणजे अंतरण, ते देणं, अधिकाराचे अंतरण करणे. जे अधिकार वरच्या पातळीवरील अधिकाऱ्यांजवळ असतात ते अधिकार त्यांनी आपल्या हाताखालील काम करणारे किंवा जे सहाय्यक आहेत, सहाय्यक अधिकारी, कर्मचारी यांना देणं आवश्यक असते. डेलिगेशन ऑफ ॲथॉरिटी यामध्ये मीनिंग, अधिकार अंतरणाचा अर्थ, अधिकार अंतरण म्हणजे काय, एलिमेंट्स, अधिकार अंतरणामध्ये कोणकोणते घटक आहेत त्याचा सुद्धा विचार करायचा आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस, अधिकार अंतरणाचे गुण, अँड ऑब्स्टॅकल ऑफ डेलिगेशन ऑफ ॲथॉरिटी, आणि अधिकार अंतरणामध्ये कोणकोणते ऑब्स्टॅकल्स येतात म्हणजे कोणकोणते अडथळे येतात त्या अडथळ्यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन ऑफ ॲथॉरिटी अँड इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स. त्यानंतर सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन नावाचं चॅप्टर सुद्धा अभ्यासायचं आहे. केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण,
अधिकारांचं केंद्रीकरण आणि अधिकारांचं विकेंद्रीकरण. अँड इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स, त्याचे गुण आणि दोष. हा डेलिगेशन ऑफ अथॉरिटी या चॅप्टरचाच जरी भाग असला तरी केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण या थोड्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत, परंतु रिलेटेड टू डेलिगेशन ऑफ अथॉरिटी, अधिकार अंतरणाशी संबंधित अशा कन्सेप्ट आहेत. त्यानंतरचं चॅप्टर अभ्यासायचं आहे आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये, ते म्हणजे कोऑर्डिनेशन अँड कंट्रोलिंग. कोऑर्डिनेशन अँड कंट्रोलिंग, समन्वय आणि नियंत्रण. मीनिंग हे दोन्ही वेगवेगळे चॅप्टर आहेत. कोऑर्डिनेशन वेगळं आहे आणि कंट्रोलिंग वेगळं आहे. यामध्ये मीनिंग, कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल ऑफ कोऑर्डिनेशन, इंटरनल अँड एक्सटर्नल कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन, समन्वयाचा अर्थ. समन्वय म्हणजे काय, समन्वयाची संकल्पना, समन्वयाची प्रिन्सिपल, सिद्धांत, तत्वे. त्यानंतर इंटरनल अँड एक्सटर्नल कोऑर्डिनेशन, अंतर्गत आणि बहिर्गत, अंतर्गत आणि बाह्य समन्वय. हे कोऑर्डिनेशनचे जे प्रकार आहेत ते सुद्धा पाहायचे आहेत. त्यानंतर कंट्रोलिंग या चॅप्टरमध्ये मीनिंग, कंट्रोलिंग म्हणजे काय, नियंत्रण म्हणजे काय, नियंत्रणाची संकल्पना, नियंत्रणाचे जे घटक आहेत ते घटक, या सर्व बाबी आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर शेवटचं युनिट आहे युनिट नंबर 4, रिसेंट ट्रेंड्स इन मॅनेजमेंट. यामध्ये मॅनेजमेंट ऑफ चेंज म्हणजे बदलाचे व्यवस्थापन. मॅनेजमेंट ऑफ चेंज, चेंज म्हणजे बदल आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. मॅनेजमेंट ऑफ चेंज म्हणजे बदलाचे व्यवस्थापन. म्हणजे सभोवतालची जी परिस्थिती ही सतत बदलत असते आणि त्या बदलत्या परिस्थितीनुसार व्यवसायामध्ये सुद्धा काही बदल करावे लागतात. परंतु या बदलाला व्यवसायातील कर्मचारी तयार नसतात किंवा इतर घटक तयार नसतात, परंतु बदल हे आवश्यकच असतात आणि म्हणून त्या बदलांचं व्यवस्थापन करावं लागते. त्यालाच मॅनेजमेंट ऑफ चेंज असं म्हणतात, बदलाचे व्यवस्थापन असे म्हणतात. त्यानंतर आहे मॅनेजमेंट ऑफ क्रायसिस. क्रायसिस म्हणजे संघर्ष, झगडा, भांडण, ज्याचं पर्यवसन संघर्षामध्ये होतं. मॅनेजमेंट ऑफ क्रायसिस म्हणजे संघर्षाचं व्यवस्थापन. जर कामगार आणि व्यवसायाचे मालक किंवा व्यवस्थापक यांच्यामध्ये जर काही संघर्ष होत असतील तर त्याचं सुद्धा व्यवस्थापन करणे आवश्यक असते. संघर्षाचं व्यवस्थापन न केल्यास दोन्ही घटकांची हानी होऊ शकते. व्यवसायाचे मालक आणि कर्मचारी, कामगार या दोन्ही घटकाची हानी टाळण्यासाठी संघर्षाचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. त्यानंतर आहे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे एकूण गुणवत्ता व्यवस्थापन. एकूण गुणवत्ता व्यवस्थापन हा सुद्धा व्यवस्थापनाचा एक आधुनिक स्वरूप आहे. कारण आज आपण ज्या वस्तू वापरतो त्या वस्तू क्वालिटीच्या असणं आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक व्यवसायामध्ये टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, गुणवत्ता नियंत्रण नावाचा विभाग असतो आणि त्या विभागामार्फत अशा प्रकारचं व्यवस्थापन केलं जाते. कारण वस्तूचा योग्य दर्जा राखण्यावरच व्यवसायाचं यश अवलंबून असते. वस्तूचा दर्जा जर योग्य नसेल तर तो व्यवसाय दीर्घकाळ चालू शकत नाही आणि म्हणून वस्तूचा योग्य तो दर्जा राखून ठेवण्यासाठी वस्तूचा दर्जा तपासला जातो, त्याचं नियंत्रण केलं जातं आणि त्याचं व्यवस्थापन केलं जातं. यालाच टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, एकूण गुणवत्ता व्यवस्थापन असं म्हणतात. त्यानंतर आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस म्हणजे तणाव. तणावाचं सुद्धा व्यवस्थापन करणं अतिशय आवश्यक आहे. कारण तणाव हा प्रत्येक व्यक्तीलाच येतो. लहानापासून मोठ्यापर्यंत, विद्यार्थ्यापासून ते मोठ्या मोठ्या व्यक्तीपर्यंत, व्यावसायिकापर्यंत प्रत्येक व्यक्ती तणावात असते. तणाव ही जीवनाचं आवश्यक अंग झालेलं आहे. परंतु तणावावर नियंत्रण मिळवणं सुद्धा आवश्यक आहे. तणाव येतो, कामाचा तणाव येतो, अभ्यासाचा तणाव येतो, प्रत्येक गोष्टीचा तणाव येतो, स्ट्रेस येतो. परंतु त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तणावाचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.
व्यवसायामध्ये जे सहभागी व्यक्ती आहेत, व्यवस्थापक असतील, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्या सर्वांना कामाचा तणाव येत असतो. परंतु हा तणाव कमी करणं सुद्धा आवश्यक आहे. यासाठी तणावाचे सुद्धा व्यवस्थापन करावं लागते. त्यानंतर शेवटचा भाग आहे तो म्हणजे इंटरनॅशनल मॅनेजमेंट, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन. आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाची ही जी संकल्पना आहे ती बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे, म्हणजे विदेशी कंपन्या सुद्धा आपल्या देशामध्ये येतात आणि आपल्या देशामध्ये कार्य करतात. त्याला बहुराष्ट्रीय कंपन्या, मल्टीनॅशनल कंपनीज. आणि अशा कंपन्यांचं हेड ऑफिस दुसऱ्या देशात असते, परंतु त्याच्या ज्या शाखा आहेत त्या इतर देशामध्ये, विदेशामध्ये असतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यवसायाचं, अशा प्रकारच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवस्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन, इंटरनॅशनल मॅनेजमेंट किंवा जागतिक व्यवस्थापन करणं सुद्धा काळाची गरज झाली आहे. आणि त्यातूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाची संकल्पना उदयास आली. तर अशा पद्धतीचा तुमचा सिलॅबस आहे. 4 युनिट आहेत आणि या 4 युनिटवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. तर याच्यामध्ये सजेस्टेड बुक्स खूप सारे आहेत. प्रभाकर देशमुख यांचं आहे व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्वे, पिंपळापुरी प्रकाशनाचं. बाकी हिंदी मीडियमची सुद्धा बुक्स आहेत. तर अशा प्रकारचे पुस्तकं तुम्ही यूज करू शकता. लायब्ररीमध्ये सुद्धा आपल्या कॉलेजच्या भरपूर बुक्स आहेत. गुगल क्लासरूमवर सुद्धा मी 1-2 बुक्स अपलोड केलेले आहेत. ते बुकसुद्धा तुम्ही 1-2दा वाचू शकता. त्यानंतर क्वेश्चन पेपर पॅटर्न अशा प्रकारे दिलेला आहे, परंतु हा क्वेश्चन पेपर पॅटर्न आता नाही आहे. सध्याची जी परिस्थिती आहे कोरोना काळाची, आणि त्यामुळे जो पेपर आहे तुमचा हा MCQ पद्धतीने होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे होईलच आता तरी. जो फर्स्ट सेमचा जशा पद्धतीने झाला तशाच पद्धतीने तुमचा MCQ पद्धतीने तो पेपर होईल. परंतु आता क्वेश्चन पेपरचं जे पॅटर्न राहणार आहे ते बदललेलं आहे. म्हणजे MCQ जरी राहिलं तरी त्याची काठिण्य पातळी जी आहे ती काठिण्य पातळी वाढणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सखोल अभ्यास करणं अतिशय आवश्यक राहणार आहे. त्यानंतर पहिला जो युनिट आहे तो म्हणजे व्यवस्थापन, मॅनेजमेंट. तर व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापन कशाला म्हणतात, व्यवस्थापन म्हणजे काय ही बाब समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. व्यवस्थापनाचा काही भाग तुम्हाला 11वी-12वी मध्ये सुद्धा झालेला असेलच. तर व्यवस्थापन ही एक फार जुनी संकल्पना आहे. म्हणजे फार पूर्वीच्या काळापासून व्यवस्थापन या संकल्पनेचा अवलंब करणे सुरू झालेला आहे. मनुष्याला आपल्या शारीरिक, मानसिक आणि भौतिक गरजा भागवण्यासाठी इतरांची आवश्यकता भासू लागली तेव्हापासूनच व्यवस्थापन या प्रक्रियेचा जन्म झाला. म्हणजे व्यवस्थापन ही आजचीच संकल्पना आहे असं नाही. आज त्याला आधुनिक रूप मिळालेलं आहे किंवा आज ते जास्त लोकप्रिय होत आहे. परंतु व्यवस्थापन ही संकल्पना फार जुनी संकल्पना आहे. आणि आपल्याला जेव्हा इतरांची गरज भासू लागली, आपल्या ज्या आवश्यक गरजा होत्या, शारीरिक, मानसिक आणि भौतिक गरजा, आपण आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूंसाठी इतरांवर अवलंबून राहू लागलो तेव्हापासूनच व्यवस्थापन या प्रक्रियेचा जन्म झाला. व्यक्तीच्या गरजा वाढत गेल्या आणि गरजा वाढल्यामुळे व्यक्तीला त्या गरजा भागवण्यासाठी ज्या वस्तूंची आवश्यकता होती त्या वस्तूंसाठी, त्या वस्तू मिळवण्यासाठी इतर व्यक्तींवर अवलंबून राहणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे व्यावसायिक संस्थांचे जे स्वरूप आहे ते स्वरूप सुद्धा वाढत गेले. अगोदर एकल व्यापारी, मग भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी,
मग खाजगी कंपनी आणि त्यानंतर मोठ्या कंपन्या, संयुक्त स्कंद प्रमंडळ किंवा सार्वजनिक कंपन्या, यामध्ये तर सभासदांच्या महत्तम संख्येवर कोणत्याही प्रकारचं बंधन राहत नाही. महत्तम कितीही, जास्तीत जास्त कितीही सभासद असू शकतात. आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या कंपन्या स्थापन होऊन मोठ्या प्रमाणावर वस्तूचं उत्पादन करू लागल्या. म्हणजे व्यावसायिक संस्थाचा जो आकार आहे, हा आकार हळूहळू वाढत गेला. उत्पादनाचे प्रमाण वाढत गेले, कारण व्यावसायिक संस्थांचा आकार वाढत गेला. एकल व्यापारापासून ते सार्वजनिक कंपन्यांपर्यंत व्यावसायिक संस्थांचा जो आकार होता तो मोठ्या प्रमाणावर वाढला. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भांडवल जमा झालं. आणि मोठ्या प्रमाणावर भांडवल जमा झाल्यामुळे हे भांडवल मोठ्या प्रमाणावर वस्तूचं उत्पादन करण्यासाठी वापरलं गेलं. आणि त्यामुळे जीवनामध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली, अनिश्चितता निर्माण झाली. आणि यामुळे अनेक समस्या सुद्धा निर्माण झाल्या. जसं जसं आपल्याला वस्तू मिळायला लागल्या तसं तसं आपण इतरांवर आपलं अवलंबित्व वाढायला लागलं. आज आपल्याला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल ही आवश्यक वस्तू झालेली आहे. मोबाईल व्यतिरिक्त इतर अनेकही वस्तू आहेत, परंतु मोबाईलमध्ये अशा प्रकारचे फंक्शन आहेत की ती आवश्यक झालेली आहे. एखादा व्यक्ती किंवा ज्याला सवय झालेली आहे तो मोबाईलशिवाय जगू शकत नाही. आणि म्हणून एवढं अवलंबित्व आपलं दुसऱ्यांवर, आपण एवढं अवलंबित्व वाढलेलं आहे. अनेक समस्या आहेत आपल्या जीवनामध्ये, अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी व्यवस्थापन ही अतिशय आवश्यक बाब झालेली आहे. कारण व्यवस्थापन केल्याशिवाय कोणतंही कार्य योग्य प्रकारे होऊ शकत नाही. त्यानंतर आहे डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट, व्याख्या. तर अनेक व्यवस्थापन तज्ज्ञांनी व्यवस्थापनाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. यामध्ये लॉरेन्स ॲप्ली यांनी व्यवस्थापनाची व्याख्या केली आहे. ती म्हणजे इतरांकडून काम करून घेणं, कार्य करून घेणं म्हणजेच व्यवस्थापन होय. इतरांकडून म्हणजेच हाताखालील व्यक्तीकडून. म्हणजे जो व्यक्ती काम करवून घेतो त्या व्यक्तीच्या हातात पॉवर असते, अधिकार असते. आणि त्या अधिकाराचा वापर करून तो आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून काम करवून घेत असतो. तर अशा प्रकारे इतर व्यक्तींकडून किंवा आपल्या सहाय्यकांकडून किंवा आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेणे म्हणजेच व्यवस्थापन होय. आणि ही जी व्याख्या आहे ही व्यवसायाचा विचार करून केलेली आहे. त्यानंतर जेम्स लुंडी यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी इतरांनी चालविलेल्या प्रयत्नांचे नियोजन करणे, समन्वय साधणे, प्रोत्साहित करणे आणि नियंत्रण ठेवणे इत्यादीसाठी करावे लागणारे मुख्य कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. तर या व्याख्येमध्ये जेम्स लुंडी यांनी व्यवस्थापनाच्या कार्यावर भर दिलेला आहे. विशिष्ट उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी म्हणजे कोणताही व्यवसाय असेल, एकल व्यापार असो की सार्वजनिक प्रमंडळ असो किंवा त्याच्या दरम्यान येणारा कोणताही व्यवसाय असो, प्रत्येक व्यवसायाचा विशिष्ट उद्दिष्ट असतो. आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी, पूर्तीसाठी म्हणजे तो उद्देश साध्य करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी इतरांनी चालवलेल्या प्रयत्नांचे, इतरांनी म्हणजे व्यवसायाचे जे कर्मचारी आहेत ते प्रयत्न करीत असतात त्याच्यासाठी. म्हणजे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या व्यवस्थापनापासून, संचालकांपासून म्हणजे टॉप मॅनेजमेंट पासून ते कनिष्ठ व्यवस्थापनापर्यंत, उच्च व्यवस्थापनापासून ते कनिष्ठ व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असतो. आणि त्या प्रयत्नांचे नियोजन करणे म्हणजे प्रयत्न असेच केले जात नाही, तर हे प्रयत्न नियोजित स्वरूपात केलं जाते. यासाठी नियोजन करावं लागते.
त्यानंतर समन्वय साधणे, एका कार्याचं दुसऱ्या कार्याशी किंवा एका विभागाचं दुसऱ्या विभागाशी समन्वय साधणे, एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत समन्वय साधणे आवश्यक असते. त्यानंतर त्यांना प्रोत्साहित करणे, कारण कर्मचारी किंवा कोणतीही व्यक्ती काम ही असंच मोफत करत नाही, फुकट कोणीही काम करत नाही. आणि यासाठी ही व्यक्ती ज्या उद्देशासाठी काम करते त्याला त्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक असते. एखाद्याला पगार न देता त्याला जर आपण काम करायला सांगितलं तर ती व्यक्ती काम करणार नाही. आणि म्हणून जसं पगार किंवा वेतन किंवा पैसा ही त्याची प्रेरणा असते, तर ही प्रेरणा सतत बदलत असते. यासाठी वेळोवेळी त्याला प्रोत्साहित करणं आवश्यक असते. आणि नियंत्रण ठेवणे, म्हणजे एकदा त्याला काम सांगितलं, कामावर लावलं म्हणजे तो काम करेलच असं नसते. तो व्यवस्थित काम करतो आहे की नाही यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. आणि हे सर्व कार्य करण्यासाठी जे मुख्य कार्य करावं लागते ते कार्य म्हणजेच व्यवस्थापन होय. म्हणजे नियोजनापासून ते नियंत्रणापर्यंतच्या कार्याचा उल्लेख जेम्स लुंडी यांनी आपल्या व्याख्येमध्ये केलेला आहे. म्हणजे व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापनाची कार्य होय असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्या व्याख्यांवरून हे स्पष्ट होते की व्यवस्थापन म्हणजे नियोजन, संचालन, निर्णय, नियंत्रण यांच्याशी संबंधित असलेले व्यवसायाचे कार्य होय. वरील दोन्ही व्याख्यांचा जर आपण अभ्यास केला तर व्यवस्थापन म्हणजे नियोजन, संचालन, म्हणजे व्यवस्थापन करण्यापूर्वी व्यवस्थापनाचं पहिलं आणि महत्त्वाचं कार्य, प्राथमिक कार्य म्हणजे नियोजन. नियोजन न करता कोणतंही कार्य केलं जाऊ शकत नाही. आणि म्हणून नियोजन, संचालन, कर्मचाऱ्यांना आदेश देणे सुद्धा आवश्यक असते. जसं एखाद्या व्यक्तीला किंवा एखादी ट्रेन जोपर्यंत त्याला हिरवी झेंडी दाखवली जात नाही तोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना सुद्धा आदेश दिल्याशिवाय ते कामाला लागत नाही. आणि म्हणून कर्मचाऱ्यांना योग्य असे आदेश निर्देश देणं आवश्यक असते. त्यानंतर निर्णय योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावं लागते. या सर्वांशी संबंधित असलेले कार्य म्हणजेच व्यवस्थापन होय. तर अशा पद्धतीने व्यवस्थापन म्हणजे काय, तर व्यवस्थापन म्हणजे व्यवसायाची केली जाणारी कार्य किंवा व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून कार्य करवून घेणे. म्हणजे व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, तर व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापनाची जी कार्य करावी लागतात नियोजनापासून ते नियंत्रणापर्यंतची या कार्यांनाच व्यवस्थापन असं म्हणतात. त्यानंतर आहेत व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅनेजमेंट. व्यवस्थापनाची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यवस्थापन एक प्रक्रिया आहे. मॅनेजमेंट इज अ प्रोसेस. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. व्यवस्थापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. व्यवस्थापन ही प्रक्रिया आहे, परंतु ती कशी प्रक्रिया आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. व्यवस्थापनामध्ये नियोजनापासून नियोजन, संघटन, समन्वय, संचालन आणि नियंत्रण इत्यादी कार्याचा समावेश होतो. आणि ही सर्व कार्ये सुद्धा सतत चालणारी आहेत. व्यवसायाचं एकदा नियोजन करून होत नाही, तर नियोजनाची जी प्रक्रिया आहे ती सतत चालत असते. म्हणजे व्यवस्थापनामध्ये जेवढे कार्य आहे ते प्रत्येक कार्य सतत सुरू ठेवावं लागते. आणि म्हणून व्यवस्थापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यवस्थापन कला आणि शास्त्र आहे. व्यवस्थापन ही एक कला आहे, कारण इतरांकडून काम करवून घेणं म्हणजेच कला. कारण इतरांकडून काम करवून घेण्याची कला ज्या व्यक्तीमध्ये असते तोच व्यक्ती इतरांकडून काम करवून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे व्यवस्थापन हे एक शास्त्र सुद्धा आहे. जसे व्यवस्थापन ही एक कला आहे तसंच व्यवस्थापन हे एक शास्त्र सुद्धा आहे. कारण व्यवस्थापनामध्ये
शास्त्रीय प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. अनेक व्यवस्थापन तज्ज्ञांनी जे सिद्धांत मांडलेले आहेत त्या सिद्धांतानुसार शास्त्रीय प्रक्रियेचा वापर करून व्यवस्थापन करावं लागते आणि म्हणून व्यवस्थापन हे एक शास्त्र सुद्धा आहे. अशा प्रकारे व्यवस्थापन ही कला आहेच, त्याबरोबरच व्यवस्थापन हे एक शास्त्र सुद्धा आहे. परंतु व्यवस्थापन हे भौतिक शास्त्राप्रमाणे शास्त्र नाही, तर व्यवस्थापन हे एक सामाजिक शास्त्र आहे, सामाजिक स्वरूपाचं शास्त्र आहे. त्यानंतर व्यवस्थापन हा एक पेशा आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यवस्थापन हा एक पेशा आहे, कारण व्यवस्थापकांना विशिष्ट ज्ञान, कौशल्य, शिक्षण आणि प्रशिक्षण प्राप्त करून व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळावी लागते आणि म्हणून व्यवस्थापन हा एक पेशा सुद्धा आहे. कारण जसं डॉक्टरांचा पेशा वेगळा आहे, तर डॉक्टरांना डॉक्टर बनण्यासाठी जसं शिक्षण घ्यावं लागते, अनुभव घ्यावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते. वकिलांचा वेगळा पेशा आहे, वकिलांना सुद्धा शिक्षण घ्यावं लागते वकिलीचं, त्यांना प्रॅक्टिस करावी लागते, अनुभव घ्यावा लागतो. तसंच व्यवस्थापकांना सुद्धा विशिष्ट ज्ञान घ्यावं लागते, विशिष्ट डिग्री प्राप्त करावी लागते. फक्त डिग्री प्राप्त करूनच होत नाही, तर त्या संबंधीचं ज्ञान सुद्धा त्याने मिळवणे आवश्यक आहे. त्यासोबतच कौशल्य सुद्धा प्राप्त करावं लागते. शिक्षण आणि प्रशिक्षण या सर्व गोष्टी प्राप्त कराव्या लागतात, अनुभव प्राप्त करावा लागतो आणि तेव्हाच ती व्यक्ती व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळू शकते. आणि म्हणून आज व्यवस्थापन हा एक पेशा म्हणून उदयास येत आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इतरांकडून कार्य करून घेण्याची कला. व्यवस्थापन हे इतरांकडून कार्य करून घेण्याची एक कला आहे. व्यवस्थापकाने एखादे कार्य स्वतः करू नये, तर ते कार्य कसे करावे याचे इतरांना मार्गदर्शन करावे. म्हणजेच व्यवस्थापक स्वतः कोणतं काम करत असेल तर ते इतरांकडून काम करून घेणं, मग इतरांकडून काम करून घेण्याकरिता त्याला जे जे करावं लागेल ते सर्व कार्य व्यवस्थापकाने करावे. मात्र स्वतः कार्य करू नये, तर इतरांना मार्गदर्शन करावं. मार्गदर्शन करावं म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने काम करावं ते त्यांना सांगणं आवश्यक असते. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पूर्वनिर्धारित उद्दिष्टे प्राप्त करण्याचा प्रयत्न. व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश म्हणजे व्यवसायाने पूर्वनिर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य करणे हे असते. व्यवसायाने जे काही उद्दिष्टे साध्य केलेली आहेत, जे काही टार्गेट ठेवलेले आहेत, एवढं प्रॉफिट मिळवायचं, एवढं उत्पादन करायचं, हे जे काही व्यवसायाची उद्दिष्टे असतील ते साध्य करणे हे व्यवस्थापनाचं काम असते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वव्यापी प्रक्रिया. सर्वव्यापी म्हणजे सगळीकडे आपण जिथे जाऊ तिथे व्यवस्थापनच म्हणजे आपल्याला व्यवस्थापनाचं महत्त्व लक्षात येईल किंवा जिथे जाऊ तिथे आपल्याला व्यवस्थापनच दिसेल. व्यवस्थापन ही एखादे कार्य संस्था किंवा देशापुरती मर्यादित नाही. व्यवस्थापनाचं जे कार्य आहे किंवा व्यवस्थापन आहे हे एखादी संस्था म्हणजे जसं आपलं कॉलेज आहे किंवा एखादी संस्था, एखादी बँक आहे, फक्त तेवढ्यापुरती मर्यादित नाही आहे किंवा फक्त आपल्या देशातच व्यवस्थापनाचा वापर केला जातो असंही नाही आहे. तर ती सर्व कार्यात, सर्व संस्थेत, सर्व देशामध्ये चालणारी म्हणजे सर्वव्यापी प्रक्रिया आहे. जिथे जाऊ तिथे कोणतीही संस्था घ्या, कोणतंही कार्यालय घ्या, कोणतंही ऑफिस घ्या, कोणतीही कंपनी घ्या, कोणताही व्यवसाय घ्या, इवन घरी सुद्धा, इवन आपल्या स्वतःला सुद्धा व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. वेळेचं व्यवस्थापन, अनेक अशा बाबी आहेत की ज्याचं आपण व्यवस्थापन करू शकतो. तर अशा पद्धतीने व्यवस्थापनाची काही वैशिष्ट्ये. शेवटचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रेरित घटक. व्यवसायातील कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणं सुद्धा आवश्यक असते. ही प्रेरणा व्यवस्थापनातर्फे योग्य प्रकारे दिली जाते आणि म्हणून व्यवस्थापनाला एक प्रेरक घटक मानले जाते. व्यवसायातील कर्मचारी हा व्यवसायाचा एक अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे आणि म्हणून व्यवसायातील जे कर्मचारी आहेत त्यांना काम करण्यासाठी काहीतरी प्रेरणा देणे आवश्यक असते आणि ही प्रेरणा कुणाकडून दिली जात असेल
तर ही प्रेरणा व्यवस्थापनाकडून दिली जाते आणि म्हणूनच व्यवस्थापनाला एक प्रेरक घटक मानले जाते. तर अशा पद्धतीने व्यवस्थापन म्हणजे काय आणि व्यवस्थापनाची जी वैशिष्ट्ये आहेत ती प्रमुख वैशिष्ट्ये आपण आजच्या क्लासमध्ये समजून घेतली. तर यावर कोणाला काही विचारायचं असेल किंवा कोणाचा काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता.